पण ताई, हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल की महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय, तर आम्ही असं धरून चाला का की ताई महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही लक्ष घालत नाही, आता त्या फक्त केंद्राच्या राजकारणात लक्ष घालतात? नाही नाही, असं नाही. मी अस्वस्थ आहे त्याच्याबद्दल. मी लक्ष घालणार नाही असं म्हणत नाही. मी अस्वस्थ आहे असं म्हणते. कारण का मी स्वतः एक लोकप्रतिनिधी असायच्या आधी मी एक नागरिक आहे. आणि मला असं वाटतं की मी राजकारणात कशासाठी आले, तर मी एक पॉलिसी मेकर म्हणून, म्हणजे ज्याच्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये एक पॉलिसी करून तुमच्या सगळ्यांच्याच, म्हणजे तुम्हीही माझे स्टेक होल्डर आहात, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही येतो. पण आजचं महाराष्ट्राचं राजकारण त्याचा भाग मीही आहे. म्हणजे मीही तेवढीच गुन्हेगार आहे. म्हणजे मी असं स्वतःला काही वेगळं ठेवून, पण ही जी प्रक्रिया आता चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये, ज्याचा उल्लेख तुम्ही तुमच्या ओपनिंगमध्ये केला की कोण कोणाबरोबर, म्हणजे आता तर असं झालंय की काँग्रेस आणि बीजेपीनी पण आघाडी केली, एमआयएमने पण. त्यामुळे अशा जर आघाड्या होत असतील तर आमच्यासारख्याही लोकांना जे प्रचाराला जातात कदाचित कानात जाऊन विचारत असतील, अरे बाबा आज कुणाच्या विरोधात बोलायचंय. ही दुर्दैवी परिस्थिती झालेली. आणि हे मी ह्या सीमित म्हणत नाही की आता हे प्रत्येकजण निवडून येईल, जिंकेल, हारेल, हा भागच नाही आहे. मी याचा लाँग टर्म इम्पॅक्टचा विचार करते. आणि कधीतरी आमच्याही सारख्या लोकांनी शॉर्ट टर्म गेन्स की अरे जो जीता वही सिकंदर, अरे जीता ॲट व्हॉट कॉस्ट? ती यंत्रणा, ती सिस्टम ही सगळी मोडीत काढून आपण पुढे जाणार आहोत का? आता बिनविरोध, आता भारतीय जनता पक्ष, शिंदेसेना ही 60 आणि 70नीच सुरू होते. ठीक आहे, मी समजू शकते एखादा बिनविरोध जरूर होऊ शकतो. पण ह्या जगातले सगळ्यात यशस्वी प्रधानमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षच मोदीजींबद्दल बोलते. आणि आज देशाचे प्रधानमंत्री आहेतच ते. तर प्रधानमंत्री अनअपोज्ड होऊ शकतात का? त्यांची एवढी पॉप्युलॅरिटी आहे. मग मोदीजींच्या विरोधात एकतरी माणूस उभा राहतोच ना. मग ह्या ज्या सगळे नगरपालिकेत स्पेशली तो डेटा मी खूप, म्हणजे मला गंमत वाटते की आम्ही जेव्हा 2014मध्ये आमच्या विरोधात माननीय मोदीजी भाषण करायचे की हा परिवारवाद मोडून काढायचा आहे, तर हा परिवारवाद मोडून काढताना 11 वर्षानंतर महाराष्ट्रात जेव्हा नगरपालिकेची इलेक्शन झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाचे जेवढे बिनविरोध आले त्यातला एकही कार्यकर्ता नसावा बिनविरोध. कॅबिनेट मंत्र्याची बायको, बहीण, आई, वहिनी, हा सगळा जो डेटा आला तो 100% परिवारवाद होता. मग काँग्रेस मुक्त भारत करायला निघालेले आज 60% भारतीय जनता पक्षाचे निर्णय प्रक्रियेतले लोक हे काँग्रेसचे आहेत. मग काय बदललं 11 वर्षात? आणि मला हा प्रश्न अस्वस्थ एवढ्यासाठीच करतो की मी शॉर्ट टर्म नाही विचार करत की जर ही लोकशाही आहे, लोकशाही टिकवण्यासाठी एक लेफ्ट अँड राईट, म्हणजे मी विचारधारेचं म्हणत नाही की 2, 4 जे काय असतील हे पक्ष असलेच पाहिजेत. कारण का चेक्स अँड बॅलन्सेस, म्हणजे आम्हीही अनेक वर्ष सत्तेत राहिलो, पण जरी आम्ही सत्तेत, मला UPA 2चा काळ क्लिअरली आठवत आहे की जरी मी सत्तेत असले तरी सुषमाजींची या राडूंजींची भाषणं आम्ही आवर्जून ऐकायचो. कारण एक इंट्रोस्पेक्शन असायचं की अरे हा असा विरोध करतात, त्याच्यात तथ्य आहे नाही आहे. पॉलिसी करताना आम्ही फक्त इलेक्शन मशीन नाही आहोत. इलेक्शन हा प्रक्रियेची एक सुरुवात आहे. पुढची 5 वर्ष जर आम्ही इलेक्शन, पक्ष फोडा ह्याच्यातच करत राहिले तर मग ह्या सगळ्या प्रक्रियेचा आउटकम काय, ऑब्जेक्टिव्ह काय आहे? अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की जर 5 वर्ष तुम्ही फक्त इलेक्शन मशीन म्हणून काम करणार असाल तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तर कधी शोधणार, त्यांच्या प्रश्नांना जमिनीवर जाऊन तुम्ही वाचा कधी फोडणार? हे जर राजकारणी करतच नसतील आणि आम्ही जिंकतोय आणि जिंकणंच सर्वस्व असेल तर मग जी परिस्थिती यायची ती येणारच. तुमच्या परवानगीने एक वाढवीन मी. तुम्ही म्हणताय वाचा फोडणार, मी म्हणलं वाचा फोडायची आमची जबाबदारी नाही, तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सत्तेत येतो. म्हणजे नुसता वाचा फोडण्यापर्यंत नाही ते सीमित, ते पुढची टप्पा आहे त्याचा.